नमस्कार मंडळी. आरशात पाहताना कधी असं वाटतं का की अरे माझा चेहरा इतका डल आणि काळवटलेला का दिसतो? मग आपण लगेच महागडी क्रीम, फेसवॉश, ब्लीच आणि फेअरनेस प्रोडक्ट्सचा वापर करायला सुरुवात करतो. पण काही दिवसांनी लक्षात येते की फरक फारसा काही पडलेला नाही. असं का होतं? कारण समस्या फक्त त्वचेवर नसते, तर तिचं मूळ आपल्या शरीरात आणि आपल्या जीवनशैलीत असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टॅनिंग म्हणजे नेमकं काय, चेहरा डल का दिसतो आणि कोणते सोपे बदल केल्याने त्वचेचा नैसर्गिक ग्लो परत मिळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी जाणून घेऊया टॅनिंग म्हणजे काय. जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा सूर्याच्या अतिनील किरणांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपली त्वचा मेलॅनिन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य अधिक प्रमाणात तयार करते. त्यामुळे त्वचा काळवटसर आणि टॅनिंग झालेल्यासारखी दिसते. म्हणून लक्षात ठेवा, टॅनिंग म्हणजे त्वचेची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे. पण फक्त उन्हामुळेच त्वचा डल दिसते का, असं नाही. तुमच्या रोजच्या सवयीही तितक्याच जबाबदार असतात. कमी पाणी पिणे, रोज उशिरापर्यंत जागरण करणे, सततचा मानसिक ताण, जंक फूड आणि जास्त साखर, खराब पचनक्रिया, या सर्व गोष्टी हळूहळू तुमच्या त्वचेचा नैसर्गिक ताजेपणा कमी करू शकतात. म्हणूनच समस्या फक्त बाहेरून नसून आतून सुरू होते. आता पाहूया त्वचा डल दिसण्याची मुख्य कारणं. शरीरात पाण्याची कमतरता, अपुरी झोप आणि डार्क सर्कल्स, जास्त स्ट्रेसमुळे वाढलेले पिगमेंटेशन, खराब पचन आणि पोषणाची कमतरता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सुधारणा कशी करायची? चला एक सोपी आणि प्रभावी रुटीन पाहूया. पहिलं, भरपूर पाणी प्या. रोज किमान 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दुसरं, झोप पूर्ण घ्या. दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप त्वचेसाठी खूप महत्त्वाची आहे. तिसरं, आहार सुधारा. जंक फूड आणि जास्त साखर कमी करा. हिरवी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनयुक्त आहार वाढवा. चौथं, ताण कमी करा. रोज 15 ते 20 मिनिटे चालणे, योगा करणे किंवा ध्यान करा. आता काही सुरक्षित घरगुती उपाय पाहूया. बेसन, दही, चिमूटभर हळद याने त्वचा स्वच्छ करून सौम्य ग्लो दिसण्यास मदत करू शकते. ताजा एलोवेरा जेल त्वचेला शांत ठेवून हायड्रेट करण्यास मदत करू शकतं. चंदन पावडर आणि गुलाब पाणी त्वचेला थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी उपयुक्ती ठरतं. मसूरची डाळ सौम्य स्क्रब आठवड्यातून एकदाच वापरा. यामुळे मृत त्वचा काढण्यास मदत होऊ शकते. या चुका मात्र टाळा. रोज स्क्रब करू नका. सतत नवीन प्रोडक्ट्स वापरू नका. ब्लीचचा वारंवार वापर टाळा. कोणतंही नवीन प्रोडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे एका व्यक्तीला सूट झालेला उपाय दुसऱ्यालाही तसाच उपयोगी पडेल असं नाही. त्वचेची समस्या जास्त असेल तर त्वचारोग तज्ज्ञांकडे नक्की जा. निष्कर्ष, खरा ग्लो महागड्या क्रीममध्ये नसतो. तो असतो योग्य आहारात, पुरेशा पाण्यात, चांगल्या झोपेत आणि तणावमुक्त जीवनशैलीत. हे 4 बदल सातत्याने केले तर तुमच्या त्वचेचा नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला दिसू लागतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आरोग्य व सौंदर्याशी संबंधित अशाच वैज्ञानिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.